श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. देवपूजा आवरली, घरातली सगळी कामं राहिलेली तीही उरकून घेतली. सगळा स्वयंपाकही उरकून झाला आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचनची अवस्था काहीतरी अशी होती. सगळ्यात अगोदरती आहे ना, खरकटी सगळी भांडी धुवून घेतली आणि त्यानंतर मग किचन वाट्यावर पाणी वगैरे ओतून घेतलं, कारण की भाकरी केल्यानंतर माझ्याकडून आहे ना खूप सारं पीठ ओढलं जातं किचन वाट्यावरती आणि गॅसवरतीही. तर त्याच्यामुळे ना मग असंच क्लिनिंग केलेलं सोयीस्कर पडतं. पाणी ओतल्यामुळं काय होतं की पटकन सगळं साफ होऊन जातं. तर आत्ता गॅसची अवस्था पाहू शकता तुम्ही. सगळं क्लीन केल्यानंतर एकदम भारी वाटतं आणि नंतर परत स्वयंपाक करायला गेले की परत घाण होतं. आणि गॅसचा कलर, शेगडीचा कलर ब्लॅक असल्यामुळे ते पटकन उठून दिसतं त्याच्यावरती. किचन वाटा वगैरे क्लीन झाल्याच्या नंतरनं झाडून वगैरे काढून घेतलं घरातलं. एकदम सगळं स्वच्छ केल्यानंतरनं फ्रेशही वाटतं आणि काम करायला परत उत्साहही वाढतो. बाकीचं हॉल आणि रूमचं झाडून वगैरे अगोदरतीच झालं होतं, पण किचनमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर परत एकदा क्लीन करून झाडून वगैरे काढल्यानंतर व्यवस्थित दिसतं ते. मुंग्या वगैरेही लागत नाही कोणत्या गोष्टीला. सध्या आखाड महिना चालू आहे आणि आखाड महिन्यामध्ये कापण्या, तिखट पुऱ्या. सध्या आखाड महिना चालू आहे, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असेल. आणि आखाड महिन्यात आखाड तळ्याची प्रथाही आहे. त्यातला एक पदार्थ मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आज तिखट पुऱ्या करायचा बेत होता. त्यासाठी गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तीळ, ओवा, खूप सारी कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, धना पावडर, हळद, घरातले सगळे साहित्य वापरले. त्यानंतर कणिक मळायला घेतली. याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणची पेस्टही घालू शकता. मी घातली नव्हती. का तर मला तिखट पुऱ्या तर करायच्याच होत्या, पण अशा पुऱ्या करायच्या होत्या की त्या महिनाभर किंवा 15 दिवस टिकतील अशा, कारण की आयुषला द्यायच्या होत्या. कितीही कामाचा कंटाळा आला असल्या आणि करायची इच्छा जरी नसली तरी मुलासाठी आवडीने ह्या गोष्टी करत असते. का तर तो लांब राहतोय आणि त्याला घरची आठवण येऊ नये आणि कोणत्या गोष्टीची कमी नाही पडावी म्हणून ह्या गोष्टी करत असते नेहमी. मेसमधलं जेवण तर छानच आहे, त्यात काही वाद नाही आहे, पण आपल्या घरचंही थोडंसं असलं पाहिजे. त्याच्यामुळं घरचेच पदार्थ बनवून देते. बेकरीमधले, स्वीट होममधले पदार्थ शक्यतो टाळते मी. आता पावसाळ्याचं वातावरण असतं त्याच्यामुळे ना चिवडा वगैरे साधळून जातो लवकर. मग अशा तिखट पुऱ्या किंवा तिखट शंकरपाळ्या वगैरे दिलं तर टिकतात त्या. आणि गव्हाच्या पिठापासून बनवले त्याच्यामुळे हे हेल्दीच आहे. हे तिखट पुऱ्या मी सिंपल पद्धतीने बनवते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पालकच्या पुऱ्याही बनवून दाखवते. त्याही खायला खूप टेस्टी लागतात. आजकालच्या मुलांना बाहेरचा पिझ्झा, बर्गर, ब्रेड वगैरे खाऊन आहे ना आतड्यांना सूज येते आहे. त्यामुळं मैद्याचे पदार्थ शक्यतो मी टाळते. गव्हाच्या पिठापासून शंकरपाळ्याही खूप छान होतात. मागच्या वेळेस शंकरपाळ्या दिल्या होत्या, त्याची रेसिपी काही शूट केली नव्हती, पण याची म्हटलं रेसिपी शूट करून चॅनेलवरती अपलोड करावी. तुम्ही पाहिलं ना किती कमी साहित्यामध्ये आणि घरच्या साहित्यामध्येच झालं हे सगळं. बोलता बोलता निम्मी प्रोसेसही झाली. आता आपण ह्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ लेट अपलोड होतो आहे. याच्यानंतर अजून एकदा बनवून आयुषला पाठवल्या होत्या, कारण की तिथल्या रूममधल्या क्लासमधल्या सगळ्या मुलांना ह्या पुऱ्या आवडल्या होत्या. मग आयुषची डिमांड होती की परत मम्मी तशाच पुऱ्या बनव. मग काय परत एकदा बनवाव्या लागल्या. आता हे सगळं साहित्य आपण एकत्रित करून जेव्हा मोहन घालतो ना, तर ते मोहन आपण सगळ्या पिठाला असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्या पिठाचा गोळा तयार होतो आहे का एका मुठीने तर ते बघायचं आहे. तसं होत असेल तर एकदम पीठ छान मुरला गेलं असं वाटते. सगळीकडं गरम मोहन लावून घेतलं. त्यानंतरच आपल्याला याची कणिक बांधायची. मोहनने काय होतं की पुऱ्यांचा कडकपणा टिकून राहतो. या पुऱ्या प्रवासामध्ये किंवा हॉस्टेलला मुलं वगैरे राहत असतील त्यांना देण्यासाठी आरामात 8 ते 15 दिवस टिकतात. याचा तेलकट वासही येत नाही आणि खायला हेल्दी आणि चवीला टेस्टी. पीठ मळत असताना मध्येच लाईट गेली आणि आता लाईट आलेली आहे. त्यानंतर इकडं कणिक मळून घेते आता.
कणिक मळताना हे गव्हाचं पीठ आहे हे लक्षात ठेवायचं. मग त्याला लागेल तेवढंच पाणी वापरायचं, कारण की कणिक आहे ना हळूहळू सैल होते, तर घट्टच कणिक मळून घ्यायची. हॉस्टेलवर मुलं राहतात आणि आखाड महिना, पावसाळ्याचे दिवस याच्यामुळं मुलं आजारी पडतात बाहेरचं खाल्ल्यामुळं किंवा मैद्यामुळं किंवा तेलकट पदार्थांमुळं. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्याच्यामुळे जेवढं हेल्दी देता येईल तेवढं हेल्दी द्यायचा प्रयत्न करत असते. ड्रायफ्रूटचे लाडू दिले, तिखट पुऱ्या, शेंगदाण्याचे लाडू, कापण्या या घरच्या पदार्थामुळे त्याला घरापासून लांब असल्याची उणीवही भासत नाही आणि घरची टेस्टही भेटते. कणिक मळून 5 मिनटं रेस्ट द्यायला ठेवलं होतं आणि त्यानंतर मग आता पुऱ्या करायला घेतल्या. पुऱ्या म्हणजे अशा मोठ्या साईजमध्ये करायच्या नव्हत्या, मला एकदम छोट्या साईजमध्ये करायच्या होत्या. त्यासाठी मी अगोदर मोठी चपाती लाटून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यावरती छोट्या वाटीने गोल गोल छोटे छोटे पुऱ्या काढून घेणार आहे. 5 मिनटं म्हणता म्हणता माझ्याकडून 10 मिनटं ह्याला रेस्ट देण्यात आली. थोडंसं पीठ सैल झालं, पण काही हरकत नाही. आता लगेच करून घेते आणि तळूनही घेते. एवढ्या पिठाच्या खूप साऱ्या पुऱ्या झाल्यात, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. खरं सांगायचं म्हटलं ना, मुलं घरी अशा गोष्टी खात नाहीत, टाळाटाळ करतात. पण हॉस्टेलला राहिलं ना बरोबर हेल्दी गोष्टी त्यांच्या पोटात जातात आणि खातातही. का तर मेसची कधी त्यांना टेस्ट आवडत नाही, कधी भाजी आवडत नाही, कधी काय किंवा मेसमध्ये जेवायला टाईम नाही भेटला, मग रूमवरती आल्यानंतर हे पदार्थ त्यांच्या कामी येतात. बेसन पीठ घातल्यामुळे हे थोडंसं चिकट झालेलं आहे, त्यामुळं पीठ लावूनच ही चपाती लाटून घेतली. छोट्या छोट्या पुऱ्या व्हाव्या म्हणून छोटीशी वाटीही घेतली होती, त्याची छाप मारून पुऱ्या तयार करून घेतल्या. याचा पिठाचा कलरही किती सुरेख आलाय पाहू शकता तुम्ही. हळद, लाल तिखट, धना पावडर एवढे साहित्यामध्ये बनवलेलं आहे. चपाती लाटताना मला असं वाटायचं ते थोडेसे कमी पडलेत की काय, पण जेव्हा पुऱ्या तळल्या ना त्यावेळेस बरोबर वाटलं की ते बरोबर झालेत. तिळामुळं आणि ओव्यामुळे एक वेगळीच टेस्ट या पुऱ्यांना येते. यामध्ये लसूण पण टाकला असताना खूप छान झालं असतं, पण ह्या पुऱ्या जास्त दिवस टिकणार आहेत त्यामुळे लसूण वापरलेलं नाही आहे याच्यात. मोठी चपाती लाटून घेतल्याच्या नंतर अशी छोट्या वाटीने त्याच्या पुऱ्या काढून घेतल्या. आहे की नाही सोपी ट्रिक, आणि मुलांना हॉस्टेलला द्यायला पण एकदम भारी दिसतंय ते. अगोदर वाटलं एवढ्या कणकेचं काय लगेच होऊन जाईल, त्याच्यामुळे मी काय केलं उभं राहूनच केलं. पण नंतर असं वाटायला लागलं की आता नाही होऊ शकत आहे. त्यानंतर मी बाकीच्या पुऱ्या आहेत ना खाली बसून लाटून घेतल्या, एका कागदावर काढून घेतल्या आणि त्यानंतर मग एकत्र तळल्या. आयुषने तर गरम गरमच खाऊन बघितलं, त्याला टेस्ट तर खूप जास्त आवडली होती. मागच्या वेळेस शंकरपाळ्या पण जेव्हा बनवल्या होत्या ना त्याला त्याची पण टेस्ट खूप आवडली होती. त्याच्यामध्ये एक वेगळी ट्रिक वापरली होती, ती तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये पुढच्या सांगेल जेव्हा मी शंकरपाळी बनवेन. तर अशा छोट्याशा पुऱ्या करून घेतल्या म्हणजे डब्यामध्ये द्यायला पण सोप्या पडतात. पुरी एकदम पातळ लाटल्यामुळे तेलात पटकन जळून जायची ही भीती राहते, त्याच्यामुळे लक्ष इकडं तिकडं देण्यापेक्षा पुरीवरती द्यायचं. तेल जर खूप गरम झालेलं असेल तर गॅस बारीक करायचा आणि मगच पुऱ्या तळायच्या. खूप छान आणि क्रिस्पी अशा पुऱ्या तयार होतात आपल्या. एका चपातीची लाटून तर मी तुम्हाला दाखवली, बाकी सगळ्या मी बसून केल्या आणि त्यानंतर मग शेवटीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. खूप काही नाही, पण घरच्या साहित्यापासून मुलांना काहीतरी वेगळं बनवून मुलांना खायला घातलं. त्यांनाही नवीन खायला खूप आवडतं आणि ते आवडीने खातात पण. तर कशी वाटली ही पुऱ्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर पाहायला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.